श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. येत्या 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. या नवरात्रीमध्ये देवीला प्रिय असणारी ही एक वस्तू नक्की घरी आणावी की ज्यामुळे गरिबी काढता पाय घेईल. माता लक्ष्मी देखील स्थिर राहील. भरपूर वेळा असे होते की आपल्याकडे पैसा तर असतो पण तो पैसा असून देखील सुख देखील नसतं, किंवा पैसा असला तर तो वायफळ कुठेतरी खर्च होऊन जातो की जिथे खर्च करण्याची गरज देखील नव्हते, किंवा पैसा येतच नाही, माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. मग अशा वेळेस काय करावे? तर आपण या नवरात्रामध्ये देवीला प्रिय असणारी ही एक वस्तू नक्की खरेदी करावी की ज्यामुळे आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होईल व माता लक्ष्मी देखील स्थिर राहील. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. या शारदीय नवरात्रात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 15 ते 23 ऑक्टोबर या 9 दिवसाच्या कालावधीत आपण यापैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करून घरी आणू शकता की ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहील. आपल्यावर माता राणीची कृपा, देवीचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच बरसेल. आपल्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा तसेच घरामधून आजारपण देखील कायमचे निघून जाईल. या वस्तू आणल्या तर याचा वापर कसा करावा याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. यापैकी एक वस्तू जरी खरेदी केली तर घरात धन वैभवाची वर्षा होते, धन संचय देखील होतो. सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का. लोक म्हणतील आम्हाला चांदीचा सिक्का घेणे परवडत नाही, पण अगदी खूप मोठा चांदीचा सिक्का घेणे गरजेचे नाही. छोटा सिक्का घेतला तरी पण चालेल. छोटा सिक्का ज्यावर लक्ष्मी व गणेशाची प्रतिमा असेल याची मात्र पुरेपूर काळजी घ्या. आणि जर असा सिक्का नाही मिळाला तर ओम किंवा स्वस्तिक चिन्ह असलेल्या चांदीचा सिक्का देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. मग हा चांदीचा सिक्का याचा वापर कसा करायचा? ज्यावेळी आपण घटस्थापना करणार आहोत त्यावेळी या सिक्क्याचे पूजन करावे आणि शेवटच्या दिवशी 10व्या दिवशी आपण नवरात्रीला सकाळी उठून लवकर स्नान करून देवघरात जाऊन तो सिक्का आपण एखाद्या गुलाबी कपड्यामध्ये बांधावा. अगदी छोटासा कपडा असला तरी पण चालेल, त्यामध्ये आपण हा सिक्का बांधावा व तो सिक्का हातात घेऊन माता लक्ष्मी समोर नतमस्तक होऊन आपण प्रार्थना करायची आहे व तिला आपल्या धनामध्ये वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना देखील करायची आहे. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा येत नाही, पैसा येण्यासाठी मार्ग मोकळे होत नाही, हे सर्व आपण देवीला सांगायचे आहे. नंतर तो सिक्का आपल्याला आपली जिथे तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आपण या नवरात्रात अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक पितळेचा दिवा देखील आपण घरात घेऊन यावा. तसेच आपण नवरात्रामध्ये अनेक मंत्र जप देखील करणार आहोत. जे मंत्र जप आपण ज्या माळेवर करणार आहोत ती जपमाळ देखील आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता. मग या नवरात्रीमध्ये देखील तुम्ही जपमाळ खरेदी करून आणू शकता, कारण की प्रत्येक देवासाठी वेगळी जपमाळ ही पाहिजे. असे म्हणतात की आपण एखाद्या जपमाळेवरती जर जप करत असाल, मग श्री स्वामी समर्थ असा आपण एखाद्या माळेवरती जप करत असाल तर त्या माळेमध्ये देवाची शक्ती ही संचारत असते. मग आपण अशा वेळेस त्याच माळेवर दुसऱ्या देवाचे नामस्मरण जप हा करू नये असे देखील बोलले जाते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक देवासाठी वेगळी जपमाळ ही नक्की खरेदी करून घरी आणावी. या जपमाळेचा फायदा असा आहे की आपले लक्ष विचलित होत नाही. तसे तर जपमाळ नसेल तर आपण कोणत्याही धान्यावर त्याचे आपण 108 दाणे घेऊन आपण त्यावर देखील जप करू शकतो. परंतु आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्यासाठी लाल चंदनाची जपमाळ आपण अवश्य खरेदी करावी. तसेच माता लक्ष्मीसाठी आपण ज्यांच्याकडे मूर्तीची स्थापना होते त्यांनी मुकुट आणू शकता. धन आकर्षण करणारा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे ते म्हणजे श्रीयंत्र. ते या दिवशी नक्की खरेदी करावे. हे यंत्र साक्षात माता लक्ष्मीचा वास असणारे यंत्र आहे. खरेदी करताना कुठे त्यावर ओरखडे नाहीत ना याची खात्री देखील आपण करून घ्यावी. शक्य असेल तर याची स्थापना आपण आपल्या देवघरात करा आणि दररोज आपण याची मनोभावे पूजा देखील करू शकता.
मग आपण 9 दिवस या श्रीयंत्राची पूजा करावी। तसेच प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी या श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन देखील आवर्जून करावे। यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास देखील होतो। कुंकुमार्चन झाल्यावरती ते कुंकू तसेच आपण जपून ठेवावे। ते कुंकू आपण कोणालाही देऊ नये, तर ते कुंकू आपण जेव्हा सिंदूर लावत असतो तेव्हा ते कुंकू आपणच लावावे। देवघरात देवांना जागृत करण्यासाठी जी घंटी आपण वाजवतो, ती घंटी आपण घरात आपल्या देवघरामध्ये नसेल तर ती देखील आपण आणू शकतो। गरुड घंटी असते, ती आपण खरेदी करून घेऊन तिचा वापर आपण या नवरात्रीला देवपूजेत अवश्य करू शकता। अनेकदा असे दिसून येते की देवघरातील कलश असतो, म्हणजेच आपल्या देवघरात देवपूजेचा तांब्या हा आपण वर्षानुवर्षे बदलत नाही। आपण जी घरातील ताटेवाटी आपण खराब झाली की लगेच बदलतो। तुम्हाला आठवतं का, तुम्ही तुमच्या देवघरातील कलश केव्हा बदलला होता? जर आपल्या तांब्या जर जुना झालेला असेल तर आपण हा शारदीय नवरात्रीच्या दिवशी नवीन कलश देखील खरेदी करून घरी आणू शकता आणि या नवीन कलशानेच आपण घटस्थापना देखील करू शकता। देवीची कृपा नक्कीच बरसते। लक्षात घ्या, या वास्तुशास्त्राचा नियम आहे, ज्या काही तुटलेल्या वस्तू आहेत त्या तितकीशी फळे देत नाही। खरं तर कलश हा मंगलदायी आहे, तो शुभच फळे देणार आहे। तर तो नवीन असेल तर चांगल्या अवस्थेत असेल तर फळांची तीव्रता देखील चांगली असते आणि जर तुमचा कलश तर व्यवस्थितरित्या असेल तर तो तसाच ठेवावा व आपण पूजेमध्ये जरूर वापरावा। तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही या नवरात्रमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करून घरी आणू शकता। नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे। अशा स्थितीमध्ये या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधिवत पूजा करा। नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत राहा, यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील। यावेळी शारदीय नवरात्रमध्ये दुर्गेच्या पावलांचे ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा। देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात। त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहते। पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नयेत। असे केल्याने तुमच्या घरातील मंडळीचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचा अपमान होतो। त्यामुळे पूजास्थळाजवळच देवीची पावले ही आपण ठेवावी। सिद्ध दुर्गाभिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रांमध्ये मानले जाते। तसेच सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून संरक्षण होते। नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे। हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो। त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाभिसा यंत्र नक्की घरी खरेदी करून आणू शकता। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा, हे अत्यंत शुभ मानले जाते। नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि 9 दिवस त्याची पूजा करा। त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा। यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही वस्तू दान देखील केल्या पाहिजे। असे मानले जाते की केळी दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। जो व्यक्ती नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसात केळी दान करतो त्याच्या घरामध्ये समृद्धी आणि प्रगती होते। असेही म्हटले जाते की यामुळे त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढते। ज्यांना गरिबीतून मुक्ती हवी आहे त्यांनी केळी आवर्जून दान करावे। नवरात्रीच्या 9 दिवसात पुस्तके दान करावीत। असे म्हटले जाते की जो व्यक्ती पुस्तके दान करतो त्याच्या घरात देवी महालक्ष्मीची कृपा ही जरूर होते। तसेच आपण नवरात्रीच्या 9 दिवसात 8 वर्षाखालील मुलींना लाल बांगड्या देखील जरूर दान कराव्यात। असे म्हणतात की मुलींना देवी मानून त्यांना लाल बांगड्या घातल्याने शुभ मानले जाते। असे म्हणतात की जे मुलींना आनंदी मनाने लाल बांगड्या दान करतात त्यांच्या घरी सुख समृद्धी देखील येते। नवरात्रीचे हे 9 दिवस खूपच शुभ आहेत। दुर्गा मातेच्या शक्तीच्या उपासना करण्याचे हे 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात। असे मानले जाते की या 9 दिवसांमध्ये आपण जे काही विशेष दान करतो त्याचा आपल्याला खूप मोठा आर्थिक लाभ हा नक्कीच होतो। त्यामुळे तुम्ही पण आवर्जून दान हे करावेच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।